2 दिन पहले पालघर भाजपा में शामिल हुए राष्ट्रवादी शरद पवार गठ के तालुका अध्यक्ष काशीनाथ चौधरी ने अपने हजारों कार्यकर्ताओं के साथ भाजपा में प्रवेश किया था। उस समय पालघर भाजपा जिला अध्यक्ष भरत राजपूत और एमपी हेमंत सावरा भी मौजूद थे। लेकिन प्रवेश के तुरंत बाद ही सोशल मीडिया पर भाजपा को साधु हत्याकांड के संदर्भ में वॉशिंग मशीन बताते हुए जमकर ट्रोल किया गया। इसी पृष्ठभूमि पर काशीनाथ चौधरी के भाजपा प्रवेश पर प्रदेश नेतृत्व की ओर से स्थगन लगाया गया। इस निर्णयानंतर काशीनाथ चौधरी ने आज पत्रकार परिषद आयोजित करून मन की बात साझा की। पत्रकार परिषद में उन्होंने बताया कि इस पूरे प्रकरण में उन्हें और उनके परिवार को भारी मानसिक यातना सहन करनी पड़ी है। बोलते बोलते उनकी आंखों में आंसू आ गए। उन्होंने कहा कि मुंबई में पढ़ने वाला उनका बेटा अपने सहपाठियों के अजीबोगरीब सवालों से त्रस्त हो गया है। क्या तुम्हारे पिता खूनी हैं? जैसे प्रश्नों से वह इतना मानसिक रूप से विचलित हुआ है कि उसने परीक्षाएं भी देने से इनकार कर दिया है। 2 दिवसापूर्वी माझा भारतीय जनता पक्षामध्ये पक्षप्रवेश झाल्यानंतर 5 वर्षापूर्वी झालेल्या साधू हत्याकांडाच्या प्रकरणाशी परत संबंध जोडला गेला आणि या अतिशय संवेदनशील अशा घटनेसंदर्भात माझी भूमिका मांडण्यासाठी मी आज या ठिकाणी आहे। आलेल्या सर्वच माध्यमांचं मी मनापासून स्वागत आणि आभार व्यक्त करतोय। 5 वर्षापूर्वी कोरोना काळामध्ये जी साधू हत्याकांडाची दुर्दैवी घटना घडली, अतिशय संवेदनशील अशा विषय आणि या संपूर्ण घटनेचा तपास हा झालेला आहे आणि त्या संदर्भातली सगळं इन्व्हेस्टिगेशन होऊन चार्जशीट सुद्धा दाखल झालेली आहे। या प्रकरणामध्ये मी साक्षीदार म्हणून आहे। या प्रकरणाशी माझा काही एक दुसरा संबंध नाही। मी या प्रकरणामध्ये साक्षीदार म्हणून सरकारने मला पोलीस संरक्षण सुद्धा दिलेलं आहे। पण हे करत असताना माझ्यावरती कालपासनं समाज माध्यमावरती आणि माझी प्रतिमा अतिशय मलिन केली जाते समाजामध्ये की त्या अत्यंत संवेदनशील आणि दुर्दैवी अशा साधू हत्याकांडाशी माझा थेट संबंध आहे, मी मुख्य आरोपी आहे असा संबंध जोडला गेला आणि त्या संदर्भातल्या माझी प्रतिमा मलिन झालेली आहे। या घटनेशी जो काही घटनाक्रम आहे ते मी माझ्या जबाबामध्ये सगळे चौकशी एजन्सीला दिलेले आहे, आपल्या सगळ्या माध्यमांना सुद्धा मी दिलेला आहे। या प्रकरणामध्ये माझं कालपासून माझे कुटुंबीय आम्हाला सगळ्यांना प्रचंड मानसिक त्रास होत आहे। काही संबंध नसताना मी एका दुर्दैवी घटनेला तिथं सगळ्यांना वाचवायला गेलो, पोलिसांच्या विनंतीवरनं गेलो आणि अशा दुर्दैवी घटनेला मला तिथं आरोपी बनवण्याचं आणि माझं पूर्ण कुटुंबीय याच्यामध्ये अत्यंत खूप वेदनादायी हा आमच्यासाठी आहे। माझा मुलगा माझा मुंबईला कॉलेजला, तो मला फोन करून सांगतो, पप्पा माझा मित्र तुझा बाप गुन्हेगार आहे, खुनी आहे, त्याने पैसे खाल्लेत का, त्याने पक्षाकडनं पैसे गेलेत का, असे करून त्याचं हॉस्टेलला राहणं कठीण झालंय। त्याच्याच पेपर आहे, काल पेपर होता, आज तो पेपर द्यायला जात नाही। राजकारण राहिले का दुसऱ्या बाजूला, मला राजकारणातनं संपवायचं असेल संपू द्या, मला काही म्हणणं नाही, परंतु माझ्या कुटुंबाला जो त्रास होतोय ती भूमिका मांडण्यासाठी मी आज इथं आहे की अत्यंत प्रामाणिकपणाने मी काम करतोय आणि आज जे माझ्या कुटुंबाला जे भोगावं लागतंय, खास करून माझ्या मुलांना, माझी छोटी मुलगी आहे 7 वर्षाची, ती टीव्हीवर बघून रडते, मला विचारते पप्पा काय चालू आहे, तुम्हाला का सारखं दाखवताय, तुम्हाला गुन्हेगार का सांगताय। माझा मुलगा 17 वर्षाचा आहे, मुंबईला पहिल्यांदा तो गेलाय हॉस्टेलला, त्याला तिथे मित्र चिडवतात, त्याच्या हॉस्टेलच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सगळं गाण्याचे कमेंट देत आहे, आमचं जगणं मुश्किल केलेलं। माझ्या मुलांचं ठीक आहे, माझं व्यक्तिगत मी सगळं फेस केलं असतं, मी अत्यंत संघर्षातून आलेला कार्यकर्ता आहे, अत्यंत प्रामाणिकपणाने काम करतोय, परंतु या राजकारणासाठी माझं आता राजकीय करिअर उद्ध्वस्त झालं तरी चालेल, परंतु यामध्ये माझे कुटुंब, माझी मुलं भरडली जात आहेत। मी सगळ्यांना हात जोडून विनंती करतोय की या अत्यंत संवेदनशील अशा विषयामध्ये मी ते महंत साधूंना जे पूजनीय आहेत, आमचं दैवत आहे, त्यांना पोलिसांची विनंतीवरनं मी वाचवायला गेलो आणि जर एखाद्या अशा अडचणीच्या ठिकाणी कोणाला मदतीसाठी गेलं आणि तो गुन्हा असेल तर मी त्यांना मदतीसाठी गेलो होतो आणि याच्यामध्ये माझं कुटुंब भरडलं जातंय। मी खरंच मनापासून सगळ्यांना विनंती करतोय की याच्यामध्ये प्रचंड मानसिक त्रास होतोय, राजकारण एका बाजूला, परंतु इथे माझं कुटुंब भरडलं जातंय। एवढीच माझी विनंती सगळ्यांना आहे, कृपया याच्यामध्ये वेगळा रंग देण्याचा कोणी प्रयत्न करू नये। माझे सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की याला वेगळा कुठला रंग देण्याचा प्रयत्न करू नये। धन्यवाद।
संघ किंवा विश्व हिंदू परिषदेकडून आपल्यावरती ही टीका होत होती, मग आपण दबावात्मक भूमिका घेऊन तिथे प्रवेश केला का, असाही सवाल आता विचारला जातो. माझ्यावर कुठलाही दबाव नाही आणि या सगळ्या राजकीय आरोप प्रत्यावरती मला कुठलेही स्टेटमेंट द्यायचं नाही. तुम्ही ज्यावेळेस भाजपामध्ये पक्षप्रवेश केला होता, कारण सुरुवातीला भाजपाने तुम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा केल्याच्या अशा अनेक टीका सुद्धा उडवल्या होत्या आणि पुन्हा भाजपामध्ये पक्षप्रवेश झाल्याच्या नंतर नेमकी तुमची कुणासोबत चर्चा झाली होती आणि त्यावेळेस या सर्व प्रकरणाचा संदर्भ कुठेतरी तुम्हाला विचारला गेला होता? त्या माझं पक्षप्रवेशाच्या वेळेस स्थानिक भाजपाच्या नेतृत्वाशी माझी चर्चा झाली होती आणि त्या प्रकरणाशी काही संबंध नव्हता. त्यावेळेचे आरोपांबद्दल माझं काही म्हणणं नाही आणि मी कुठल्याही दबावामध्ये हा पक्षप्रवेश केलेला नाही. मी स्वखुशीने मी माझ्या पूर्ण विचारांती तो पक्षप्रवेश केलेला. आता आपली पुढची भूमिका कशी असणार आहे? माझी पुढची भूमिका काय नाही, माझी भूमिका हीच आहे की जे माझ्या या प्रकरणाशी थेट गुन्हेगार म्हणून संबंध जोडला जातोय आणि त्याचा माझ्या आता कुटुंबावरती प्रचंड विपरीत परिणाम होतोय. माझ्या मुलांना शाळेत जाणं मुश्किल झालेलं आहे. माझ्या मुलाला कॉलेज सोडणं, आता त्याला कॉलेज सोडावं लागतं, त्याला हॉस्टेल सोडावं लागतंय. आमच्या राजकारणाचा त्याचा काय संबंध आहे आणि तो मुंबईला राहतोय. एवढं वाईट एखाद्या बापाबद्दल जर मुलाला त्याची तिथं 150 किलोमीटर आहे, 17 वर्षाचा, अजून तो सज्ञान नाही आणि अशा मुलाला जर त्याच्या बापाबद्दल त्याचे मित्र त्याच्याशी कोणी बोलायला तयार नाही, काय अवस्था असेल बाप म्हणून माझी? आयुष्यभर मी ते तसंच घेऊन फिरणार का? आता ही लढाई माझी माझ्या मुलांसाठीच ही आहे. राजकारण एका राहिलं बाजूला. त्यामुळे राजकीय भूमिकेबद्दल मी इथं बोलायला आलेलोच नाही. कौटुंबिक पार्श्वभूमी, माझ्या कुटुंबाला होणारा त्रास हे म्हणायला मी इथं आलेलो आहे. आपण जेव्हा प्रवेश जो केला तर वरिष्ठांची वगैरे कोणाशी वरिष्ठांशी बोलणं झालं होतं का, की फक्त तालुका अध्यक्ष किंवा इथे खासदार यांच्याशी बोलणं प्रवेश झाला? माझं या जिल्ह्यातल्या भारतीय जनता पक्षाच्या जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांशी माझी चर्चा झाली होती आणि मी त्यांच्या सांगण्यावरून मी पक्षप्रवेश केला. कार्यकर्ते आपल्यासोबत आले होते, त्यांची आता काय भूमिका असणार आहे? मी अजून कार्यकर्त्यांशी कुठल्याही प्रकारे संवाद साधलेला नाही. कालपासून हे सगळं मी मीडियामध्ये बघतोय, समाज माध्यमामध्ये बघतोय आणि मलाच तो धक्का बसलेला आहे. मी अजून कार्यकर्त्यांसमोर गेलेलो नाही. मी माझ्या सध्या कुटुंबाला सांभाळायचा प्रयत्न करतोय. कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत, कारण की मी त्यांच्यासोबत आहे. मला विश्वास आहे कार्यकर्ते माझ्यासोबत राहतील. या सर्व प्रकरणामध्ये भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी आपली काही चर्चा झाली आहे का? माझी कोणाशी काही चर्चा झालेली नाही. अशी येते की आपली एका वरिष्ठ नेत्याची बैठक झाली, त्यांनी आपल्याला जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं आश्वासन दिलं होतं, तसं 2029 ला उमेदवारी देऊ असं आश्वासन देखील दिलं होतं. त्यानंतर हा प्रवेश झाल्याचं सांगितलं जातं. माझं वरिष्ठ भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही वरिष्ठ नेत्याशी चर्चा या संदर्भात झालेली नाही. अशा कुठलाही शब्द नाही. मी काम करणारा कार्यकर्ता आहे, सर्वसामान्यांमध्ये जाऊन तळागाळामध्ये काम करणार आहे. ते सत्तेच्या सोबत राहून त्या कामामध्ये लोकांपर्यंत पोहोचणं, सार्वजनिक योजना लोकांपर्यंत पोहोचणं हा एवढाच स्वच्छ हेतू माझा होता की ज्या मोदी साहेबांच्या राज्य सरकारच्या ज्या चांगल्या योजना आहेत त्या योजना घेऊन लोकांपर्यंत जावं, त्या लोकांच्या अडचणी दूर कराव्या, एवढाच प्रामाणिक हेतू होता माझा. सर, प्रसार माध्यमांवर अशी चर्चा आहे भाजपामध्ये